खरं तर याला आंदोलन नाही म्हणतात, हे रामरक्षा महाआरती आहे. कारण प्रभू श्रीरामाचं मंदिर जे अयोध्येत भाविकांच्या श्रद्धेच्या पैशातून उभा राहिलेला आहे आणि याच पैशावर डल्ला मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू श्रीराम एक श्रद्धेचं केंद्र आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. आणि म्हणून या श्रद्धेचा अवमान कुठं होऊ नये म्हणून एक रामरक्षा महाआरती सगळ्या महाराष्ट्रात आम्ही करतो, ती नागपुरात सुद्धा होणार आहे. आणि मला वाटतं कारण प्रभू श्रीरामाच्या श्रद्धेचा अवमान अशा पद्धतीनं देशात होत असेल तर मला वाटतं शिवसेनेनं सातत्यानं या श्रीरामाच्या मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, नवा सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं शिवसेनेनं ही भूमिका घेतलेली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या रामरक्षानंतर एक उद्धवजींची छोटी सभा व्हावी यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रही दिलंय. कशा स्वरूपात ही सभा होणार आहे? नाही, मला ते माहिती नाही. हे रामरक्षा महाआरती महत्वाची तिच्यासाठी आलेले, कारण उगाच राजकीय बाकी सभा वगैरे मला नाही वाटत असं काही होऊ शकेल. ते मला जास्त माहिती आहे, परंतु महाआरती सगळ्यात महत्वाची आहे. सर, जिल्हा बँकेत संभाजीनगर जिल्हा बँकेमध्ये भाजप आणि शिवसेना दोघांनाही सर्वसमान हे आहे 9-9. आता निर्णायक वोट जे आहे ते तुमच्याकडे असल्याचं काय नेमकं आपला कल? नाही, माझी भूमिका अशी आहे की तिथं कोणताही पक्ष आणू नये. शेतकऱ्यांसाठी बँक या भूमिकेतूनच आम्ही इलेक्शन लढलेलो आहे आणि मला वाटत नाही काही भांडण कोणाचे होतील. सगळे मिळून एकत्रित बसून त्याच्यात निर्णय होईल असं मला तरी वाटतं. पण निर्णायक चेंडू तुमच्या कोर्टात आलेला आहे. सुद्धा निर्णायक जर आला असेल तर निश्चित शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने जो राहील त्याच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न करू. तसे तर दोघंही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूच्या हिताचे नाही, पण त्यातल्या त्यात विचार करू. पण त्यातल्या त्यात कोण सरस वाटतं आपल्याला? नाही, अजून उमेदवार काही नाही ना. उमेदवार कोण समोर येतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची कालची भेट, एकूणच राष्ट्रवादी पवार गट एनडीए सोबत येण्याच्या चर्चा, कसं बघता तुम्ही असं? मला असं वाटत नाही काही कामानिमित्त जयंत पाटील साहेब मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. कारण काल दुपारी जयंत पाटील साहेबांची माझी 4 वाजता भेट झाली होती मंत्रालयामध्ये एका कामाच्या निमित्तानं. काही कामानिमित्त ते गेले असेल तर काही आपण सांगू शकत नाही, पण तरी कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्या व्यक्तीच्या मनातलं काही व्यक्त करणं अवघड आहे, येतं नक्की. शक्यता तुम्हाला असं वाटते का तुमचं हे जे वाक्य आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये, ते तुम्हाला काही शक्यता वाटते का? कारण यापूर्वी काही खासदार गेले आहेत तुमच्या मित्र पक्षाचे, तुमच्या पक्षाचे. हे आमच्या पक्षाचे गेले, त्यांना वैधानिक पद्धतीनं संसदीय पद्धतीनं निश्चित कायदेशीर पद्धतीनं आम्ही त्यांचा बंदोबस्त करूच. परंतु बाकी कोणता पक्ष कुठं काही करत आलं तर त्याचा मला असं वाटत नाही. आमची भूमिका प्रामाणिकपणे उठवतो विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी. मला वाटतं ती आपल्याला सगळ्यांनाच निभावली पाहिजे. नाही तर वेगवेगळ्या तळ्यात मळ्यात भूमिका वेगवेगळ्या राहिल्या तर मला असं वाटतं जनतेचा विश्वास सुद्धा कमी होईल ना. ते महत्वाचं आहे.